मला ना भयंकर काळजी वाटते पोरीची। फक्त मगाचपर्यंत आर्याचा फोन तरी लागत होता, आता फोनही लागत नाहीये। आणि इकडे पोरं मावळ खेळला गेलं। कदाचित कदाचित अविनाश, कदाचित काय? नाही ग, तिथली माणसं फार भयानक आहेत। माणसं कसली सैतान आहेत, ते सैतान राक्षस आहेत ती। तो माधव पाटील, त्याचा भाऊ सुरेंद्र, स्वतःला महाराज समजणारा तो विराट, काय वाटेल ते करतील। आपणचं काय केलं माहितीये ना तुला? अविनाश, एकदा माझी फॅमिली गमावली मी, मला परत नाही अविनाश, असं काही नाही होणार। पुन्हा चपलेत मी पोरं। हो, बस हो, आपण हो। जाऊया। दादासाहेबांचा मेसेज आला होय? फक्त अर्धा तास राहिलाय पौर्णिमा संपायला, आणि त्या पोरीविषयी काय बी कन्फर्म माहिती नाही दिली अजून मिलींना। हाव कसं करतील सासूबाई कन्फर्म? ते त्या आईजी साहेबांकडे अडकले, आणि दादासाहेब जयसिंगपूर प्रकरणात हे इकडं नि ते तिकडं, हे समद येळ साधून आले बघा। गुरुजी समद खरंच सांगत होते, काळूबाईंनी सोडलेलं हत्यारच आहे, तिचा निभाव एवढा सहजासहजी लागायचा नाही। पण गण्या करेल बघा काम फत्ते, मी गण्याला फोन करते। हा गुबई, हा फोन का उचलना झालाय? काय झालंय याला? हा काम तर होतच आलेलं आता। होणार होतं आणि झालं होतं यातलाही फरक असतो मालतीबाई। पोल्याची बातमी जोपर्यंत दादासाहेबांच्या कानावर जात नाही ना, तोपर्यंत काही खरं नाही बघा। होय, खरं आहे। 7च्या आत त्या पोरीचा बंदोबस्त करायलाच हवा, नाही तर तुम्हाला सांगते सासूबाई, आपल्या फॅमिलीला ना याची लई मोठी किंमत मोजावी लागेल बघा। काय बी झालं ना तरी ती पोरगी आपल्या हातून निसटता कामा नये। निसटणार। हवाय ना मग, कंसाच्या हातनं देवकीची 7वी मुलगी विजेसारखी कशी निसटली होती? सुशीला, अभद्र बोलू नका। अभद्र नाही, शुभच बोलतीये मी। ती पोरगी निसटणारच। काळूबाई हाय तिच्या पाठीशी, बघाच तुम्ही काय काय करते ती। दादासाहेबांचा मेसेज, मीटिंग सोडून निघालेत गुरुजींकडे जायला। माझ्या तावडीतून सटकू शकत नाहीस तू। चल उठ, चल उठ, उठ।
आहेस तू? आणि ती कुठं आहे? कोणती? मी तर आंबा आहे. आंबा, माझ्या पुढे कशाला पळत होतेस? मी कुठे तुझ्या पुढे पळत होती? तूच माझ्या मागे पळत होतास. ए, मी तुझ्या मागे नाही, मी तर. ए, ती कुठे गेली? ए, अरे बघा कुठे गेली ती? आर्या, 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 काय झालं? आर्या सांग ना मला, काय झालं? आर्या, काय 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 झालं? सांग सांग. हा, काय झालंय? काय आर्या? अरे गुरुजी, ते उडालं. सावली, सावली, लाख्या सुराची आर्या, आर्या, काय झालंय? आर्या, आर्या, काय? एक सेकंड, इथे इथे बस. सावकाश सावकाश, थांब इथे. आलो, थांब. हे बघ, ठीक आहे, पाणी पिद्या. सावकाश 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 सावकाश. आता ओकेस का तू? मला सांग, काय झालं आर्या? गुरुजी, हा यज्ञ अजून गुरुजी, गुरुजी, धूळ देतो पायाची. गुरुजी, गुरुजी, ते घटिका पात्र तुला वेळ दिला होता, वाया घालवला असतो. जमलं नाही तुला. चुकलं आमचं गुरुजी, चुकलं. पण आता काही करता येणार नाही का? नाही. गुरुजी, तुला कधीच कधीच संपवता येणार नाही. ज्या व्यक्तीचा जन्म कृतिका नक्षत्रात झालाय आणि ज्याचा स्वामी राहू आहे, अशा माणसाच्या हातून मरणार ती. पण गुरुजी, असा माणूस शोधायचा कुठं? असणार, असायला पाहिजे, शोधावा लागल. पण गुरुजी,
तोपर्यंत तू तुझ्या खानदानाला सांभाळ. तवर गुरुजी यावर काही उपाय नाही का? गुरुजी काहीतरी बोला की, सांगा की काहीतरी. तुझ्या घरची सून करून घे तिला. काय बोलताय गुरुजी? अहो, ती पोर आमच्या जीवावर उठली आहे. काळूबाईनं तिला आम्हाला संपवण्यासाठी पाठवलंय आणि तुम्ही म्हणताय की तिला घरची सून करून घ्यायची? स्वतःच्या नवऱ्याचा जीव घेईल ती. आपल्या सासू सासऱ्याच्या जीवावर टलती. असं करल ती? नाही करणार. अगदी काळूबाईनं सांगितलं तरी बी. गुरुजी सिद्ध आहे मी, स्वयं सिद्ध. आर्या घाबरू नकोस. अगं मी आहे ना इथे, काही होणार नाहीये तुला. सांग मला काय झालंय, काय झालं? तो तो हा. तोच आहे. कोण तोच? कोण? तो ज्याने संकेतला डांबून ठेवलंय, जो आता मला मारायला आलाय. तू त्या मला शेतातल्या घरात ठेवलं होतंस. हा हा हा. तो तिथे आला होता आणि त्याने ते घर जाळून टाकलंय. काय? पण त्याला कसं कळालं तू त्या शेतावरच्या घरात आहेस म्हणून? नाही माहिती मला, पण संकेत तू आता मला मारायला आलाय म्हणजे संकेत नाही 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 नाही, बघ असं काही होणार नाहीये. एक मिनिट थांब तू, 1 मिनिट थांब. संकेत पंडित मला सांग, त्या मुलाचा काही थांगपत्ता लागला? बर मला सांग, कुठे आहेस तू? घरी पोचलास का तुझ्या? ग्रेट, तिथेच थांब, मी लगेच येतोय. पंडित आल्यावर सांगतो तुला, तिथेच थांब. आलो मी, बाय. अरे काय झालं, काही कळलं का? काही नाही, अजून कळलं नाहीये, पण कळेल लवकरच. पण त्याआधी तू सुरक्षित ठिकाणी असणं जास्त महत्वाचं आहे. चल आपण जाऊया, चल. तू त्या घरात ठेवलं होतं सेफ राहावं म्हणून, पण तो माणूस तिथेही आला. पण आता कुठे जाणार? त्या वेड्या मंदाचं घर सोडून कुठेही, कारण त्याला माहिती आहे की तू शेवटी तिथेच जाणार. त्यामुळे आता आपण तिथे जायचं नाहीये. चल. अरे पण तू प्लीज शांत बस. मी सांगतोय तेवढं ऐक आता, प्लीज. अरे चल चल ना प्लीज, लवकर चल. पौर्णिमा संपली मालतीबाई. सासूबाई, सासूबाई ते मी गणालाच मगाचपासून फोन करते, पण तो फोन उचलना झाला.
अहो यांचा राईट हँड आहे तो काम करणार नाही ना, असं होणारच नाही बघा. थांबा मी त्याला फोन करून यांचा मेसेज आलाय. गणाला परत बोलवून घे, दादासाहेबांचा आदेश आहे. पोरीला मारायचं नाही. गुरुजींची आज्ञा आहे. भैया आता काय करायचं? काय करायचं म्हणजे दादासाहेबांनी सांगितलंय ना व गणाला फोन लावायचा आणि सांगायचं थांबायला सांगितलंय म्हणून. अहो सासूबाई खरं आहे, पण त्याच्या आधीच काय झालं असेल तर? मी काय सांगते तुला, ताबडतोब फोन लाव. होय लावते. आता तोंडाशी आलेला घास हुकलाय. वहिनी साहेबांचा फोन, समजा सांगून टाकतो त्यासनी. जी वहिनी साहेब. हॅलो गणा. वहिनी साहेब, समजा आता तोंडाशी आलं होतं, पण माहित नाही ती लबाड पोरगी कशी पळून गेली ती. पण मी आपण गाणं आहे गाणं मिलिंद दादाला दिलेले शब्द मोडणार नाही. काय बी उद्या तिला शोधून काढणारच आणि दिस संपायच्या आत तिला. गणा थांब. पळाली ना पोरगी, बरंच झालं. काय? अहो वहिनी साहेब असं म्हणू नका. मी म्हणतोय ना तुम्हाला, मी तिला शोधून काढतो. नाही शोधलं तर वहिन्यांना मारा. गणा उगाच हुशार काय करू नकोस हा. तुला सांगितलंय ना, दादासाहेबांनी सांगितलंय पोरीला मारायचं नाही. अहो मान्य आहे मला, 7 वाजताचा शब्द पाळू शकलो नाही मी. पण वहिनी साहेब मला एक चान्स तरी द्या. गणा तुला एकदा सांगितलेलं समजत नाही होय? पोरीला मारायचं नाही. तू एक काम कर, त्या पोरीचा विषय सोड आणि सरळ आपल्या घरला निघून जा. आणि मिलिंद दादा? त्याची तू काय बी काळजी करू नकोस. तू घरी निघून जा. जी वहिनी साहेब. तोंड काय बघत उभा राहिलाय? माती खाल्लीच आहे. चला आता. ताबडतोब मिलिंदला फोन लावायचा आणि त्याला सांगायचं सांगितलंय गणाला थांबायला म्हणून. होय करते फोन. हॅलो. गुरुजी, मिलिंदला मी थांबवलंय. आता काय करायचं? अमोकचं त्या पोरीचं लग्न जितक्या लवकर होईल तितक्या लवकर. अमोकच्या नावाच्या मंगळसूत्राने तिचे हातपायच बांधू आपण. वय गुरुजी. रजा घ्या. काळूबाई, तुझं नाव काळूबाई आहे ना? माझं बी नाव विराट आहे. सिद्ध आहे मी, स्वयंसिद्ध. तू ती पोरगी पाठवली होतीस ना? ती आता पाटलाची सोन झाली आहे, कळावे. सावली सावली लाखा सुराची सावली.